हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी अस्सल कोकणी पद्धतीने या सुकटची रस्सा भाजी बनवणार आहे. तर त्याला करंदी असंही बोलतात. तर ही मोठीवाली सुकट आहे. तर आज त्याच्यापासूनच मी रेसिपी बनवणार आहे. तर प्रथम आपण ती सुकट साफ करून घेणार आहे. तर बघू शकता ते सुकटचं एक एक करत आपल्याला त्याचं तोंड आणि शेपटीचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे, कारण तो आपल्याला सुकवलेली असते तर तो असा कडक असा असतो. तर त्यामुळे मी अशा प्रकारे सगळी सुकट स्वच्छ करून घेतले, म्हणजे त्याचे मुंडक्याचा भाग आणि शेपटीचा भाग हा थोडासा कट करून घेतलेला आहे. तर ही साधारणतः 150 ग्रॅम सुकट आहे. तर ती मी सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याचबरोबर कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून घेतलाय, लसूण जाडसर कुटून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतले. तर आता आपण प्रथम सुकट थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवणार आहोत. तर मी अर्धा तांब्या पाणी त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता ही सुकट आपण भिजत ठेवूयात. सॉफ्ट होते त्यानं ती सुकट आणि शिजते पण लवकर. तर त्यानंतर मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घातलेलं आहे तेल. आता नॉनव्हेज म्हटलं की तेल थोडं जास्तच लागतं, तर मी 3 चमचे तेल घातले. तेल गरम झालं की त्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पाने घातले. त्यानंतर ह्या 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत, ज्या मी अगदी जाडसर अशा कुटून घेतलेल्या आहेत. लसूण छान असा गोल्डन ब्राऊन झाला की नंतर आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे कांदा. तर हा अगदी बारीक चॉप केलेला कांदा आहे आणि हे मीडियम 4 कांदे आहेत, म्हणजे अगदी मोठ्या साईजचे 2 कांदे आहेत, ते अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर कांदा थोडासा कलर बदलायला कांद्याचा लागला की नंतर त्यामध्ये मी ह्या 2 हिरव्या मिरच्या त्याचे कट करून तुकडे घातलेले आहेत. त्यानंतर हे अगदी मोठ्या साईजचे 2 टोमॅटो आहेत, ते बारीक चिरलेले आहेत, म्हणजे अगदी बारीक चिरलेले आहेत, किंवा तुम्ही त्याची पेस्ट पण करू शकता, पण मी अगदी बारीक असे चॉप केलेले आहेत. तर आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलावर छान असं परतवून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही त्याचं तेल बाजूला सुटायला लागले, म्हणजे आपला कांदा टोमॅटोची थोडक्यात ग्रेव्ही तयार व्हायला लागलेली आहे. त्यानंतर घालूयात काही मसाले. तर हे मी धनाजिरा पावडर घातलं आहे. त्यानंतर हा घाटी मसाला आहे, तो मी 2 चमचे घातला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद आहे आणि गरम मसाला पावडर ती पण छोटे 2 चमचे घातलेले आहे. तर आता हा मसाला सगळा आपल्याला तेलावर छान असा अगदी खमंग सुवास येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला मसाला छान असा परतवून झालेला आहे. त्यानंतर ही सुकट मी स्वच्छ 2 पाण्यांनी धुवून घेतलेली आहे आणि ती सुकट आता पाण्यातून काढून आपल्याला कढईमध्ये घालायची आहे. आणि त्यानंतर आता आपण कोकणी पद्धतीने बनवतोय, म्हणजे आमसूल, चिंच किंवा कैरी याचा यूज कोकणात भरपूर प्रमाणात केला जातो. तर मी कैरीचे तुकडे छोटे छोटे करून टाकलेले आहेत. तर ही अर्धी कैरी आहे आणि त्याचे तुकडे टाकलेत. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून आता आपल्याला सुकट छान अशी या मसाल्यासोबत परतवून घ्यायची आहे. तर साधारणतः 1 ते 1.5 मिनटं मी तेलावर छान असा अगदी खमंग सुवास येईपर्यंत सुकट परतवून घेतलेले आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये पाणी. तर ही मी रस्सा भाजी बनवते, म्हणजे भाकरीसोबत भातासोबत खाता येईल अशा टाईप मी ही पातळ अशी भाजी बनवणार आहे. त्यामुळे मी 2 ग्लास पाणी घातलेले आहे आणि त्यानंतर परत कोथिंबीर. नॉनव्हेजला जेवढी आपण कोथिंबीर घालू तेवढी त्याची टेस्ट खूप छान येते. तर आता आपल्याला ही भाजी छान अशी उकळवून घ्यायची आहे. तर साधारणतः 7 ते 8 मिनटं तरी मी मीडियम गॅसवर ही भाजी उकळण्यासाठी ठेवलेली आहे. मधून मधून एकदा दोनदा छान अशी ढवळून एकजीव करून घेतलेली होती. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपली भाजी बऱ्यापैकी रेडी झाली, म्हणजे शिजवून मी त्याची अर्धीच अशी भाजी केली. तर याची सुक्की भाजी पण खूप छान लागते, पण अशा प्रकारे आपण ग्रेव्हीवाली बनवली भाजी की त्याच्यासोबत भात, भाकरी, पोळी, चपाती काही आपण खाऊ शकतो. तर त्यामुळं मी त्याला रस्सा थोडासा ठेवलेला आहे. तर बघू शकता त्याचा कलर बघूनच ते खावीशी वाटेल इतकी सुंदर अशी टेस्ट आहे. तर ही सुकटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.